फ्रीमियम हा कॉन्सेप्ट काय आहे आणि त्याच्यावर आपण कसा तो कॉन्सेप्ट डेव्हलप करू शकतो? सुरुवातीला तुम्हाला सगळं काय मिळतं फ्री आणि नंतर त्याच्या चार्ज केलं जातं प्रीमियम, म्हणून त्याला आपण म्हणतो फ्रीमियम. आणि असे बरेच उद्योग आहेत. म्हणजे जिओ इंटरनेट जेव्हा भारतात सुरू झालं तेव्हा दे वर गिव्हिंग एक्स्ट्रॉर्डिनरी स्पीड, टोटली फ्री ऑफ कॉस्ट. जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये कॉन्फिडन्स असतं ना, कॉन्फिडन्स, तेव्हा तुम्हाला फ्रीमियम देण्याची तुमची क्षमता असते, ताकद असते. क्रिटिकल युजर पॉइंट तो कुठला असू शकतो की याच्या पुढे आता यू टू पे नाव अभी फ्री नाही मिळेगा? अनेक वेळेला लोक वेगवेगळ्या पद्धतीने फ्रीमियमचे मॉडेल इम्प्लिमेंट करतात आणि त्याचे वेगळे वेगळे स्वरूप असतात. बरेच हुशार लोक बिझनेसमध्ये त्यांचं नुकसान न होता किंवा त्यांना कॉस्ट न लागता फ्रीमियम मॉडेल क्रिएट करतात. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात चांगलं उदाहरण मी तुम्हाला देतो, एमिरेट्स एअरलाइन्स. तर एमिरेट्सच्या एअरलाइन्समध्ये जेव्हा इकॉनॉमी क्लास फुल होतं तर ते अमुक पॅसेंजर्सना त्यांच्याकडे डेटा आहे आणि अनालिसिस आहे, ते लोक त्यांना अपग्रेड करतात बिझनेस क्लासमध्ये फ्रीमध्ये. आता त्यांच्यासाठी ती कॉस्ट लागणारच आहे. जर फ्लाईट टेक ऑफ झाली तर बिझनेस क्लासची ती सीट रिकामीच जाणार, कारण इट इज अ टाइम बेस्ड सर्व्हिस. बरोबर आहे. त्या फ्लाईटची वेळ गेली म्हणजे त्या सीटचा लॉस झाला. प्रत्येक बिझनेस मध्ये एक फ्रीमियम मॉडेल बनवू शकतो असं मला वाटतं, राईट? सो एनी एक्झाम्पल लाईक दॅट की युनिक बिझनेस असा असेल आणि त्याला फ्रीमियम मॉडेल बनवलं? नाही, 100% असे भरपूर बिझनेसेस आहेत. आता एज्युकेशन तुम्ही म्हणालात तर एज्युकेशन मध्ये असा मॉडेल आहे की तुम्ही शिका, टोटल पाहिजे तेवढं शिका, फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हाला त्याची परीक्षा द्यायची असेल ना तर त्याची कॉस्ट लागेल. करेक्ट. म्हणजे तुमचा कोर्स तुम्ही करून घ्या बिंदास, पण तुम्हाला जर तुमचं स्वतःचं व्हॅलिडेशन हवं असेल, त्यांचं सर्टिफिकेट हवं असेल परीक्षा देऊन, तर मग त्याचे तुम्हाला पैसे लागतील. सो बऱ्याच वेगवेगळे बिझनेस मॉडेल असतात आणि त्यातला एक खूप इंटरेस्टिंग मॉडेल आहे तो म्हणजे फ्रीमियम. फ्रीमियम हा एक बिझनेस मॉडेल असतो. फॉर एक्झाम्पल, भारतात एक खूप मोठी आयुर्वेदिक कंपनी आहे आणि त्यांच्या प्रमोटर्सनी आधी लोकांना फ्री योगा शिकवायला सुरुवात केली आणि त्या योगाच्या ऍक्टिव्हिटीमधून पूर्ण भारतात त्यांनी सगळे फ्युचर क्लायंट्स जमा केले आणि दॅट वॉज अ फ्रीमियम सर्व्हिस, इट वॉज अ फ्री सर्व्हिस. आणि द मोमेंट त्या क्लायंटला विश्वास आला, त्यांनी आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट्स लॉन्च केले आणि त्या क्लायंट बेसला त्यांनी सेल केलं. तर फ्रीमियम हा कॉन्सेप्ट काय आहे आणि त्याच्यावर आपण कसा तो कॉन्सेप्ट डेव्हलप करू शकतो? सुरुवातीला तुम्हाला सगळं काय मिळतं फ्री आणि नंतर त्याच्या चार्ज केलं जातं प्रीमियम, म्हणून त्याला आपण म्हणतो फ्रीमियम. आणि असे बरेच उद्योग आहेत. म्हणजे जिओ इंटरनेट जेव्हा भारतात सुरू झालं तेव्हा दे वर गिव्हिंग एक्स्ट्रॉर्डिनरी स्पीड, टोटली फ्री ऑफ कॉस्ट. जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये कॉन्फिडन्स असतं ना, कॉन्फिडन्स, तेव्हा तुम्हाला फ्रीमियम देण्याची तुमची क्षमता असते, ताकद असते. आणि लोकांना एकदा सवय जर लागली आणि तुमचं प्रोडक्ट जर अतिउत्तम असलं तर जेव्हा ते फ्रीमियममधनं जेव्हा ते पेड व्हर्जनमध्ये कन्वर्ट होतं तेव्हा तुम्ही काम कंटिन्यू करता. सर्व्हिसेसमध्ये अनेक वेळेला तुम्हाला हे फ्रीमियमचं कॉन्सेप्ट आढळून येतं. फॉर एक्झाम्पल, भरपूर ॲप्स जे आपण वापरतो ते सुरुवातीला आयदर दिवसांमध्ये फ्री असतात किंवा परफॉर्मन्समध्ये फ्री असतात, की अमुक ॲक्शन्स पर्यंत तुम्हाला चार्ज नाही करणार, तासांमध्ये. एकदा ते क्रॉस झालं की ते तुम्हाला पे करायला लावतात. त्याला आपण म्हणतो फ्रीमियम मॉडेल. तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही एखाद्या प्रोडक्टला जर तुम्ही फ्रीमियममध्ये कन्वर्ट करू शकलात तर फार मोठा मार्केट आहे. कारण जेव्हा तुमचा कस्टमर तुम्हाला फ्रीमध्ये वापरतोय ना तेव्हा तुमचे जाहिरातीचे पैसे वाचतात. एक्झॅक्टली. जी वस्तू लोकांना चांगली वाटते ना ती वस्तू लोक प्रमोट करतात. फॉर एक्झाम्पल, जिओमध्ये इंटरनेटसाठी एवढे कस्टमर्स का आहेत? कारण त्यांनी फ्रीमियम देऊन तुम्हाला ताकद दाखवली की आम्ही किती स्पीडचं तुम्हाला इंटरनेट देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर ऑन कॉल सर्व्हिस, कारण इंटरनेट जर तुमचं डाऊन झालं आणि जर त्यांना तुम्ही एक फोन केला ना तर फटकन तुम्हाला सर्व्हिस करायला लोक येतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आज जमाना जो आहे ना, स्पर्धा जी आहे ती सर्व्हिसेसमध्ये. आता समजा 2 मोबाईल ऑपरेटर असले तर सर्व्हिस सेम असते, म्हणजे प्रोडक्ट सेम असतं, लफडं असतं किंवा त्यांची भानगड आपसामध्ये असते सर्व्हिसेसची. कोण चांगलं सर्व्हिस देऊ शकतो, कोण किती फास्ट सर्व्हिस देऊ शकतो. कारण रेट जे असतात ना, काही बिझनेसमध्ये ते रेट वॉर संपलेला असतो, म्हणजे ते एवढे कमी असतात रेट की आता त्याला अजून तुम्ही काय कमी करणार. मग आता रेस कसली असते किंवा स्पर्धा कशाची असते, तर ती असते सर्व्हिस आणि कस्टमर मॅनेजमेंटची. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अतिउत्कृष्ट राहिलात तर तुमचा बिझनेस वाढू शकतो आणि व्हायरल होऊ शकतो. फ्रीमियमचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की जाहिरातीमध्ये जास्ती पैसे खर्च न करता तुम्हाला ॲक्च्युअल कस्टमर मिळतोय जो तुमच्या सर्व्हिसेसना किंवा प्रोडक्ट्सना युटिलाइज करतोय आणि नंतर त्याचे पेमेंट करायला सुरू करतो. तर इट इज अ फंटॅस्टिक मॉडेल जर तुम्हाला फ्रीमियम मॉडेल समजला आणि जर तो तुम्ही तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये बसवू शकला. सो एक इंटरेस्टिंग, जसं मी ग्राफोलॉजी शिकवतो तर आम्ही काय करतो की एक स्टॉल घेतो एक्झिबिशनमध्ये आणि तिथे फ्री अनालिसिस करतो
आणि फ्री अनालिसिस केल्यानंतर ना आपली क्वालिटी त्यांना समजते किंवा त्यांना तो इन्साइट येतो आणि देन दे कन्वर्ट टू अ पेड सर्व्हिस. तसंच मी हल्ली बघितलंय की इवन यू कॅन रेंट समथिंग फर्स्ट. पहिल्यांदा तुम्ही रेंट करू शकता आणि आवडलं तर तुम्ही बाय करू शकता. सो दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ प्रीमियम सर्व्हिस. पण व्हॉट इज द पॉईंट, म्हणजे एका पॉईंट नंतर ना आपण कुठपर्यंत फ्री द्यायचं हे ठरवणं महत्वाचं आहे आणि काय फ्री नाही द्यायचं हे पण ठरवणं महत्वाचं आहे. तर क्रिटिकल युजर पॉईंट तो कुठला असू शकतो की याच्या पुढे आता यू हॅव टू पे नाव अभी फ्री नाही मिळेगा. अनेक वेळेला लोक वेगवेगळ्या पद्धतीने फ्रीमियमचे मॉडेल इम्प्लिमेंट करतात आणि त्याचे वेगळे वेगळे स्वरूप असतात. बरेच हुशार लोक बिझनेसमध्ये त्यांचं नुकसान न होता किंवा त्यांना कॉस्ट न लागता फ्रीमियम मॉडेल क्रिएट करतात. फॉर एक्झाम्पल सगळ्यात चांगलं उदाहरण मी तुम्हाला देतो, एमिरेट्स एअरलाइन्स. ओके. तर एमिरेट्सच्या एअरलाइन्समध्ये जेव्हा इकॉनॉमी क्लास फुल होतं तर ते अमुक पॅसेंजर्सना त्यांच्याकडे डेटा आहे आणि अनालिसिस आहे, ते लोक त्यांना अपग्रेड करतात बिझनेस क्लासमध्ये फ्रीमध्ये. येस. आता त्यांच्यासाठी ती कॉस्ट लागणारच आहे. जर फ्लाईट टेक ऑफ झाली तर बिझनेस क्लासची ती सीट रिकामीच जाणार, कारण इट इज अ टाइम बेस्ड सर्व्हिस. बरोबर आहे. त्या फ्लाईटची वेळ गेली म्हणजे त्या सीटचा लॉस झाला. तर हे लोक हुशारीने त्या व्यक्तीला अपग्रेड करतात. आता त्याच्यामध्ये दोन फायदे आहेत. एक तर तुमची बिझनेस म्हणजे तुमची इकॉनॉमीची अजून एक सीट विकली गेली. दुसरी गोष्ट, त्या माणसाला बिझनेस क्लासचा अनुभव मिळाला, म्हणजे तो आता त्यांच्यासाठी पैसे कमवायला सुरू करतो की पुढच्या वेळेला मी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणार. करेक्ट. बिझनेस क्लासवाला काय करतो, ते लोक बिझनेस क्लासवाला बरोबर काय करतात, त्याला फर्स्ट क्लासमध्ये अपग्रेड करतात. म्हणजे आता तो बिझनेस क्लासवाला जो असतो तो जास्ती काम करायला सुरू करतो, कारण त्याला आता जास्ती पैसे कमवायचे, म्हणजे तो फर्स्ट क्लासमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. तर दे स्पॉइल द कस्टमर. तर अशा देखील फ्रीमियम मॉडेल्स असतात जिथे सर्व्हिस प्रोव्हायडरला किंवा प्रोडक्ट प्रोव्हायडरला त्याची कॉस्ट नसते. करेक्ट. अनेक एस्टॅब्लिशमेंट्स म्हणजे रेस्टॉरंट असतात जिथे नवीन डिशेस त्यांच्या एक्झिस्टिंग लॉयल कस्टमर्सना फ्रीमध्ये ते टेस्ट करायला देतात. आता त्या प्रोडक्टला कॉस्ट आहे, बनवायची कॉस्ट आहेच ना, त्याला पगाराची कॉस्ट आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट आहे, सामग्रीची कॉस्ट आहे, वगैरे वगैरे. परंतु जर एखाद्या कस्टमरने नवीन प्रोडक्ट जर टेस्ट केलं तर पुढच्या वेळेला तो त्याला पे करतो किंवा त्या प्रोडक्टसाठी किंवा त्या डिशसाठी पुन्हा येतो. तर असं तुम्ही कसं त्या तुमच्या बिझनेसमध्ये गणित मांडून बसवू शकता हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बरेच लोक रिअल एस्टेट जेव्हा विकतात ना तेव्हा ते सांगतात की सुरुवातीच्या 2 वर्षाचं EMI सुद्धा आम्ही भरू, किंवा मोरटोरियम पिरियड असतो ज्याला सबवेन्शन स्कीम म्हणायचं. आता नाहीये पण होती की तुम्ही 10%च भरा फक्त, बाकी 90% पोझिशन घेतल्यानंतर EMI आफ्टर पोझिशन. या सगळ्या स्कीम्समध्ये तुमची कॉस्ट कॅल्क्युलेटेड असते, परंतु विकत घेणाऱ्या माणसाला सुविधा मिळते. तुम्ही तुमचा बिझनेस कसा मांडू शकता ना ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की एमिरेट्स एअरलाइन्समध्ये त्यांना ती एक्स्ट्रा कॉस्ट नव्हती, पण इट्स अ स्मार्ट आयडिया. आणि आजच्या तारखेला ती एअरलाईन जगात नंबर 1 एअरलाईन झालेली आहे. नंबर 1 एअरलाईन. बाकी एअरलाईन्स बरेच लोक काय करतात, जर तुम्हाला अपग्रेड करायचं असलं ना तर तुम्हाला अमुक पैसे एअरपोर्टला लास्ट मिनिटाला भरायची सुविधा मिळते, पण ते पैसे घेतात, दे चार्ज यू मनी. बरेच एअरलाईन्स तर असा मूर्खपणा करतात की जर समजा त्यांनी चुकून तुम्हाला अपग्रेड केलं तर ते तुम्हाला येऊन सांगतात की तुम्ही अपग्रेड झालेले पॅसेंजर आहेत म्हणून तुम्हाला जेवण जे आहे ना ते इकॉनॉमी क्लासच मिळणार आहे. म्हणजे ते पायात गोळी मारतायत. कारण तेव्हा त्या माणसाला कमीपणा वाटतो ना की त्याच्या बाजूचा माणूस कटलरीमध्ये खातोय आणि मी अल्युमिनियम फॉइलच्या डब्यात खातोय बिझनेस क्लासमध्ये बसून. तर तुम्ही फ्रीमियमवाला मॉडेल किंवा तुम्ही तुमच्या कस्टमरला कसं हँडल करता ह्या मॉडेलमध्ये विचार करा. आणि फ्रीमियम जे असतं ना ते तुमच्या ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग बजेटचा एक भाग असला पाहिजे. इट इज द फास्टेस्ट वे टू ग्रो युअर मार्केट किंवा एस्टॅब्लिश युअर प्रोडक्ट. बरेच लोक आता असे आहेत की ते तुम्हाला शर्ट किंवा ट्राउझर तुम्हाला घ्यायचं असेल 20 मिनिटात तुमच्या घरात पोहोचवतात आणि त्यांची हिंमत एवढी असते की तुम्ही घालून बघा, जर तुम्हाला फिटिंग आवडली तर ठेवा, नाहीतर नो कंप्लेंट, तुम्ही रिटर्न करा. आणि 4 पाठवतात आणि 4 पाठवतात, एक साईज छोटं एक साईज मोठं आणि सगळ्या व्हरायटी. माणूस येतो, तुम्हाला ट्रायल देतो, आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर परत करा. फक्त एवढंच नाही तर ज्वेलरीमध्ये असा बिझनेस सुरू झालेला आहे आणि बरेच हुशार ज्वेलर्स असं करतात. ओळखीच्या म्हणजे ज्यांच्यावर विश्वास होता अशा कस्टमरकडे पूर्ण सामग्री पाठवतात, म्हणजे 25-50 लाखाचा कोटी रुपयाचा माल पाठवतात
जे तुम्हाला आवडेल ना ते तुम्ही घ्या, कारण त्यांना कस्टमरना स्पॉईल करायचं असतं आणि अनेक कस्टमर बिझी असतात. ते सांगतात आम्ही येऊ आणि ते येऊ शकत नाही. तर ज्वेलर त्याच्या घरी पाठवतो आणि त्यांना कस्टमर बनवतो. सुगन लोक नावाचं एक ब्रँड आहे. त्या ब्रँडमध्ये आता आम्ही निगडीत झालेलो आहे. वी आर स्ट्रॅटेजिकली इन्व्हेस्टेड इन दॅट ब्रँड. अगरबत्तीचा ब्रँड आहे आणि सुपर प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्ही वेबसाईटवर लॉग इन करून चेक करू शकता व्हरायटी किती आहे. मागच्या दिवाळीमध्ये आम्ही असा केलेलं बँगलोरमध्ये की तुम्हाला जर अगरबत्त्या घ्यायचे दिवाळीच्या वेळेला किंवा कुठच्या तरी सणाच्या वेळेला, तर तुम्ही कॉल करा. आमची गाडी सगळ्या व्हरायटीज घेऊन तुमच्या घरी येते. वाव. तुम्हाला सॅम्पलिंग करते, म्हणजे ॲक्च्युअल अगरबत्ती जळून तुम्हाला त्याचा अनुभव देतो, एक्सपिरियन्स देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही निवडा आणि नो कंप्लेंट्स. पण जर तुम्ही घरी बोलवत असाल तर तिथे आम्ही सांगतो की तुम्हाला 999 म्हणजे 1000 रुपयाची तुम्हाला मिनिमम खरेदी करावी लागेल. म्हणजे सिरियसनेस राहतं. नाहीतर मी बोलवणार अगरबत्तीवाल्याला, माझ्या घरात फ्रेग्रन्स करून घेणार आणि सांगणार ठीक आहे नेक्स्ट टाइम घेतो, असं नको व्हायला. तर अशा बऱ्याच प्रकारचे बिझनेस मॉडेल्स आहेत. याच्यातलं तुम्ही काय इम्प्लिमेंट करू शकता ना ते तुम्ही गणित मांडा. आणि मी खरोखर सांगतोय, फ्रीमियम मॉडेल इज अ सुपर ॲडव्हर्टायझिंग मॉडेल, मार्केटिंग मॉडेल टू अक्वायर बिगर मार्केट आणि बेटर मार्केट. आणि फ्रीमियम देणारा उद्योजक जो असतो ना त्याला कॉन्फिडन्स असतं की बाबा मी हे करू शकतो. बॉड ॲक्टिव्ह नावाचा माझा एक ब्रँड आहे, जिमवेअर. आता त्या बॉड ॲक्टिव्हच्या जिमवेअर बरोबर आम्ही सुगंध लोकच्या अगरबत्ती ॲज टेस्टर म्हणून पाठवणार आहोत. क्या बात. कारण कस्टमर तोच आहे आणि जर त्याला फ्रेग्रन्स आवडलं तर तो आमच्याकडे ऑर्डर प्लेस करेल पुढच्या वेळेला. तर ते माझ्यासाठी झालं फ्रीमियम मॉडेल. तर तुम्ही तुमचं मॉडेल समजून घ्या, अभ्यास करा आणि आमची ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्ही कसं राबवू शकता ना तशा पद्धतीने तुम्ही ते राबवा. आणि आयडिया जर आवडली असेल तर प्लीज तुम्ही लाईक आणि शेअर करा या व्हिडिओला आणि कमेंट देखील करा. ग्रेट. आय थिंक मला वाटतं नॉलेज बेस्ड जेवढे बिझनेसेस आहेत ना किंवा एक्सपिरियन्स बेस्ड जेवढे बिझनेसेस आहेत त्यांना फ्रीमियम करू शकतो. एखादा कॅफे जर असेल, मी एका ठिकाणी गेलो होतो, त्यांनी कॅफेमध्ये एक फ्री लायब्ररी क्रिएट केली होती. सो यू कम अँड यूज द लायब्ररी फ्री. सो दॅट्स अ फ्रीमियम प्रोडक्ट. पण क्रिएटिंग अ वॉक इन, एका कस्टमरला आपल्या प्रिमाइसमध्ये चालत आणणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि त्याला फुटफॉल म्हणतो आपण. फुटफॉल तो प्रीमियम चांगला करू शकतो. मला वाटतं कुठल्याही बिझनेसला फ्री काय असू शकतं तर त्या बिझनेसचं नॉलेज फ्री देऊ शकतो. म्हणजे आपण जसं हा पॉडकास्ट करतोय तिकडे एखादा उद्योजक आला आणि त्यांनी आपलं नॉलेज फ्री दिलं लोकांना तर तो एक फ्रीमियम प्रोडक्ट होऊ शकतो. म्हणजे एक इंटिरियर डिझायनर आला आणि त्यांनी सांगितलं की इंटिरियर डिझायनिंग करताना काय काळजी घ्यावी, तर दॅट इज अ फ्री सर्व्हिस टू द कस्टमर्स. आणि जर तो ॲडवाईस आवडला तर यू कॅन कम अँड कन्सल्ट अस. करेक्ट. तर असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. पण प्रत्येक बिझनेसमध्ये एक फ्रीमियम मॉडेल बनवू शकतो असं मला वाटतं. राईट. सो एनी एक्झाम्पल लाईक दॅट की युनिक बिझनेस असा असेल आणि त्याला फ्रीमियम मॉडेल बनवलं. नाही 100% असे भरपूर बिझनेसेस आहेत. आता एज्युकेशन तुम्ही म्हणालात तर एज्युकेशनमध्ये असा मॉडेल आहे की तुम्ही शिका, टोटल पाहिजे तेवढं शिका, फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हाला त्याची परीक्षा द्यायची असेल ना तर त्याची कॉस्ट लागेल. करेक्ट. म्हणजे तुमचा कोर्स तुम्ही करून घ्या बिंदास. पण तुम्हाला जर तुमचं स्वतःचं व्हॅलिडेशन हवं असेल, त्यांचं सर्टिफिकेट हवं असेल परीक्षा देऊन, तर मग त्याचे तुम्हाला पैसे लागतील. पण दॅट इज कॉमन सेन्स. आणि म्हणजे पण लोक घेतात कारण तुमचे विद्यार्थी वाढतात. आणि एखादा विद्यार्थी आज एक्झाम नाही देणार पण नंतर त्याला असं वाटतं की टेस्ट करून घेतो ना की मी किती चांगलं शिकलो या विषयावर, आणि मग ते फीस पे करतात आणि त्याच्यानंतर ते फीस पेड करतात. तुम्ही पॉडकास्ट बद्दल म्हणालात तर एक असा वेळ होता जेव्हा मला आणि तुम्हाला देखील वेळ होता. तेव्हा तुम्ही पुस्तकं वाचायचे. मग तुमचा वेळ तुम्ही बिझी होत गेलात. मग तुम्ही अशा लोकांना भेटायला लागलात जे भरपूर पुस्तकं वाचतात. म्हणजे जसे विनीत बनसोडे यांनी भरपूर पुस्तकं वाचलेत. तर ह्यांनी वाचलेलं पुस्तक त्यांच्याबरोबर जर 1 तास मी घालवला तर त्या 1 तासामध्ये त्यांच्या पुस्तकाचं नॉलेज माझ्याकडे ट्रान्सफर व्हायचं फ्रीमध्ये. आता भेटायची पण वेळ नसते त्यांना. मी तर भेटायला तयार असतो पण त्यांना वेळ नसतो. मग कसं शिकायचं, तर त्यांचे पॉडकास्ट बघायचे. तर अनेक लोकांना आज पॉडकास्टची सवय झाली. माझं लर्निंग कर्व जे आहे ना, माझा दिवस सुरू होतो कोणाच्या तरी पॉडकास्टला बघून आणि माझा दिवस एंड होतो पॉडकास्टने. माय लर्निंग कर्व किंवा माझं शिक्षण जे सध्या चाललंय ना ते पॉडकास्टिंगच्या मार्फत चाललेलं आहे. आणि ज्या व्यक्तींना मी आदर सन्मान करतो किंवा ज्या व्यक्तींचं मला आकर्षण आहे अशा व्यक्तीचे भरपूर पॉडकास्ट असतात. तर ते मी टप्प्याटप्प्याने पाहत राहतो आणि त्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीजबद्दल मी शिकत राहतो. कारण शिकणं हे कंटिन्युअस प्रक्रिया असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी पॉडकास्टचा वापर करतो. तर माझ्यासाठी तर ते फ्रीच झालंय. कदाचित त्या व्यक्तीने त्या पॉडकास्टरला
पैसे देऊन पॉडकास्ट कंडक्ट करावलं असेल, वी डोंट नो, पण त्यांनी पेमेंट केलं, पण मला तर ते कॉन्टेंट फ्रीमध्ये मिळालं, तर माझ्यासाठी तर ते प्रीमियम आहे. प्रीमियम पे करतोय गेस्ट आणि त्याचा ऑडियन्स ते ज्ञान घेतोय फ्री ऑफ कॉस्ट. जेवढं त्याचा ऑडियन्स वाढत जाईल तेवढं त्या व्यक्तीचा बिझनेस वाढत जाऊ शकतो. आता मॅनिफेस्टेशनचा एक कोच आहे, तो लाखो रुपये पे करतो आणि पॉडकास्टिंगच्या प्लॅटफॉर्मवर येतो, पण त्याला ऐकल्यानंतर किंवा जेवढा मोठा पॉडकास्टर असतो तेवढी मोठी त्याची ऑडियन्स बेस असतो, तर त्या ऑडियन्स बेसमधनंच त्याला स्टुडंट्स मिळतात आणि त्या स्टुडंटचे फीज लाखांमध्ये असतात. समजा जर त्याने एखाद्या पॉडकास्टरला 25 लाख पे केले आणि तो 6 लाख रुपये चार्ज करतो त्याच्या स्टुडंट्सना, त्या पॉडकास्टमुळे त्याला समजा 100 स्टुडंट मिळाले, तर त्याने तर 6 कोटी रुपये कमवले ना. 25 लाख रुपये पे केले, दॅट इज दर ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट, आणि 6 कोटीचं रेव्हेन्यू जनरेट केलं. तर भरपूर लोक त्यांचा बिझनेस देखील अशा पद्धतीने करतायत. ते हा असा एक वेगळ्या टाईपचा फ्रीमियम मॉडेल झाला, जिथे जो नॉलेज देतोय एज्युकेशनिस्ट तो त्या पॉडकास्टरला पैसे पे करतोय, पण त्याच्या गोष्टी ऐकून जे स्टुडंट्स एनरोल होत आहेत त्याच्यातनं त्याला इन्कम मिळते. क्या बात आहे. सो बऱ्याचदा ना मला लोक असं विचारतात की आय वॉन्ट टू क्रॅक दॅट कस्टमर, किंवा मोठ्या कस्टमर मला भेटायचं आहे, पण मला अपॉइंटमेंट मिळत नाही आहे, किंवा मी त्या कंपनीमध्ये मला काम करायचं आहे किंवा तिकडे एंट्री हवी आहे, पण मला तिकडे कनेक्ट मिळत नाही आहे. तर त्यावेळी ना बऱ्याचदा लोक काय करतात की एक छोटं प्रोडक्ट क्रिएट करतात ॲज अ एंट्री प्रोडक्ट, आणि दॅट इज ऑलमोस्ट अ फ्री प्रोडक्ट. म्हणजे एक बिझनेस ओनर आहेत जे बिल्डिंग रिपेअर करतात, तर बिल्डिंग रिपेअरच्या आधी त्यांनी एक छोटं प्रोडक्ट बनवलं आहे ॲज अ बिल्डिंग ऑडिट, ज्याच्यामध्ये प्रॉफिट इज नॉट द फोकस. तो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं असं एक प्रोडक्ट बनवू शकतं विच इज ॲक्च्युली अ व्हेरी स्मॉल प्रोडक्ट, जे इझिली आपण एंटर करू शकतो. जसं मॅकडॉनल्डमध्ये दे सेल अ सॉफ्टी फॉर 10 रुपीज. मी तेच उदाहरण देणार होतो. तुम्ही माझ्या मनातलं बोलला. हा, बोला ना. सो दॅट इज हाऊ यू शुड क्रॉस द बॅरियर ऑफ गेटिंग इन टू अ बिगर ऑर्गनायझेशन ऑर अट्रॅक्टिंग द कस्टमर ऑल्सो. सो हा मॉडेल किती सक्सेसफुल होऊ शकतो? अतिशय जबरदस्त सक्सेसफुल होऊ शकतो. ह्या प्रोडक्ट्सना आपण म्हणतो हुक. हुक. आता तुम्ही मोठे मोठे जर ब्रँड्स पाहिलेत ना, वर्साचे म्हणा, गुची म्हणा, LV म्हणा, तर या सगळ्या ब्रँड्सकडे एखादा असा प्रोडक्ट असतो, तो एवढा स्वस्त आणि मस्त असतो ना की त्याच्याने फुटफॉल ते लोक क्रिएट करतात आणि त्या व्यक्तीला त्या प्रोडक्टची सवय लावून देतात. तर तो प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल आयवेअर. आता एवढे मोठे ब्रँड आहेत, पण ते आयवेअर तुम्हाला मिळतं 25,000ला. करेक्ट. आणि ते मोठं ब्रँड असल्यामुळे ब्रँड जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण इगो मसाज करतो आणि जगांना सांगतो की आपण वी हॅव अराइव्ड, की आम्ही यश कमावलंय. ते दाखवण्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही मर्सिडीज गाडी घेता, रोलेक्सचा घड्याळ घेता, वर्टूचा फोन घेता, गुचीचा चष्मा घेता, म्हणजे यू हॅव अराइव्ड असं तुम्हाला दाखवायला इगोचा हा एक भाग आहे. तर तुम्ही तिथे गेलात ना की त्याने तुम्हाला गाठलं. आज तुम्ही त्यांच्याकडनं चष्मा घेतला, उद्या तुम्ही त्यांच्याकडनं पर्स घेणार, परवा तुम्ही त्यांच्याकडनं बुटं घेणार, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडनं जॅकेट घेणार आणि तुमची खरेदी त्यांच्याकडे झाली सुरू. तर अशा टाईपच्या बिझनेसला आपण म्हणतो हुक. ते हुक स्वस्त आणि मस्त असतं आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये सापडले जातात. तर तेच करतात मॅकडॉनल्ड्सवाले. सॉफ्टी म्हणजे त्यांचं ऐतिहासिक स्ट्रॅटेजी आहे ती. एवढा स्वस्त प्रोडक्ट आहे, कदाचित ते सॉफ्टी त्यांना डबल भावात घरात पडत असतात, परंतु एखादा व्यक्ती जेव्हा आतमध्ये शिरतो ना तेव्हा तो फक्त 10 रुपयाची खरेदी नाही करत, त्याचा तो 150, 200, 500 रुपयाचं बिल बनवून बाहेर पडतो आणि त्याच्यानंतर तो परत तिथे जातो, कारण त्याला ती वस्तू मिळते. एक मसाज ब्रँड आहे, फूट मसाज ब्रँड. ते लोक फूट मसाज झाल्यानंतर तुम्हाला एका बाउलचे फ्रुट्स देतात, फ्रेश फ्रुट्स. तर आता लोकांना अशी सवय झाली, श्रीमंत लोकांना, फ्री असलं ना तर श्रीमंत काय आणि कोण काय, सगळ्यांना ते आवडतं. ते फ्रुट्स मिळतात म्हणून लोक त्याच ब्रँडकडे जातात फूट मसाज करायला. सगळ्या लोकांच्या अशा वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात आणि हे प्रत्येक स्ट्रॅटेजी चालते. ज्वेलर्सकडे एक चांगली स्कीम आहे की एवढी खरेदी करा तर तुम्हाला गोल्ड कॉईन फ्री मिळेल, एवढी खरेदी करा तर गोल्ड कॉईन तुम्हाला फ्री मिळतं. त्या गोल्ड कॉईनची किंमत काहीच नसते, पण ते गोल्ड कॉईन फ्रीमध्ये मिळतो ना, म्हणून आपण दागिने विकत घ्यायला त्या ज्वेलरकडे जातो. तर इट इज अ हुक, तुम्हाला खेचून आतमध्ये आणण्यासाठी, फुटफॉल क्रिएट करण्यासाठी. आणि कुठच्याही बिझनेसमध्ये फुटफॉल क्रिएट करणं ही सगळ्यात महाग वस्तू असते. तर या हुकमुळे तुमची ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग कॉस्ट वाचते, करावी लागते कॉस्ट, पण ती वाचते आणि तुमचा बिझनेस देखील वाढतो आणि तो कस्टमर तुमचा लॉयल कस्टमर बनतो.
करेक्ट. सो फ्रीमियममध्ये ना आणखीन 2-3 मॉडेल्स असू शकतात. जसं 5 स्टार हॉटेलमध्ये एक त्यांचं सबस्क्रिप्शन असतं की जे रेग्युलरली जात नाहीत पण त्यांना एक वर्षाचं एक डिस्काउंट कार्ड मिळतं किंवा एक मेंबरशिप मिळते आणि दॅट इज द हुक, म्हणजे दॅट इज अ फ्री सर्व्हिस ऑलमोस्ट, कारण दे डोंट मेक मनी इन दॅट, त्याच्यात खूप जास्त पैसे कमवत नाहीत. पण आलेला जो कस्टमर आहे त्याला परत आणण्यासाठी एखादं परत एक फ्री दिलं जातं गिफ्ट की तुमच्या पुढच्या परचेसमध्ये तुम्हाला हा डिस्काउंट मिळू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये तुम्ही प्रीमियम प्रोडक्ट्स देऊ शकता आणि कस्टमरला आदर आणू शकता किंवा त्याला रिपीट आणू शकता. त्यामुळे अशा स्कीम्स प्रत्येकाने बनवायला हव्यात मला वाटतं. एक बार्बर शॉप आहे हो. युकेचा, तर माझ्या एका मित्राने मला फ्री वाउचर दिलं. त्यांची स्ट्रॅटेजी आहे का, त्यांनी मला एक फ्री वाउचर दिलं, त्याच्या मेंबरशिपमध्ये फ्री वाउचर मिळाला त्याला आणि ते त्यांनी मला गिफ्ट केलं. तर ती फ्री सर्व्हिस घेण्यासाठी मी तिथे गेलो आणि आणि त्या सर्व्हिसेस मला एवढ्या आवडल्या की मी मेंबर झालो. आज 8 वर्ष झालेत आणि मी दरवर्षी ती मेंबरशिप रिन्यू करतो आणि प्रत्येक बुकलेटमध्ये ते लोक मला असे फ्री वाउचर देतात जे आम्ही गिफ्ट करू शकतो. त्याला आपण म्हणतो गिफ्ट वाउचर. येस. आता जेवढ्या लोकांना मी ते दिलेत गिफ्ट वाउचर, त्या सर्व लोकांनी मी ती मेंबरशिप घेतलेली. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि ती सर्व्हिस कशी आहे, एक फिक्स्ड कॉस्ट, वार्षिक कॉस्ट, आणि त्या फिक्स्ड कॉस्टमध्ये तुम्ही किती पण वेळा जाऊन त्यांच्या सर्व्हिसेस घेऊ शकता. फक्त जेंट्सचं सलून आहे, कारण लेडीजसाठी केलं तर त्यांचं घर विकलं जाईल. तर या सर्व्हिसेस एवढ्या चांगल्या असतात आणि हौशेने सुरुवातीला माणूस काय करतो, शेविंग करण्यासाठी, केस कापण्यासाठी, नख कापण्यासाठी दर आठवड्याला जातो, वसूल करण्यासाठी. हे पण त्यांना माहीत असतं. आणि त्याच्यानंतर महिन्यातनं एकदा जातो किंवा 1.5 महिन्यातनं एकदा जातो, कारण त्याच्याकडे वेळ नसतो. त्या सर्व्हिसची कॉस्ट एवढी महाग आहे ना की तो माणूस चांगले पैसे कमवणारा माणूस असतो, त्याच्याकडे नाहीतरीच वेळ नसतो. तर सुरुवातीला तो वसूल करायचा प्रयत्न करतो, पण नंतर काहीच नाही. जिम सारखं होतं ते. म्हणजे जिम जे असतं ना, जिम्नॅझियम, त्याच्यामध्ये 90% डोनर असतात आणि 10% लोकच वसूल करू शकतात. 100% लोक जर त्या जिम मध्ये आले ना तर 10 पटीने मोठी जिम लागेल आणि तो धंदा त्यांना परवडणार नाही. मग आणि जानेवारी इज द बेस्ट सीझन. आणि जानेवारी इज द बेस्ट सीझन. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये फ्रीमियम मॉडेल कसे मांडू शकता ना, दॅट कॅन बी अ व्हेरी इंटरेस्टिंग इंट्रोस्पेक्शन. स्वतःबद्दलची संभाषणं की आपण कसं फ्रीमियम मांडू शकतो. ग्रेट. आय थिंक ऑन दॅट नोट आपण इथेच थांबूया. पण हा कॉन्टेंट मला वाटतं खूप चांगला झाला आजचा आणि खूप चॅलेंजेस त्याच्यातनं सॉल्व्ह होतील. असेच जर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर आमचा हा यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर युअर टाइम सर. थँक्यू सो मच.